कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जन रंजन मुना वनचारी यमुना तेरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे जय राधा गोपीनाथ राधे जय सीता राम लक्ष्मण हनुमान जय सीता राम लक्ष्मण हनुमान जय गौरनिता जय गौरनिता जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय प्रभुपाद जय प्रभुपाद धन्यवाद। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपसागरजातां रसगणरघुनाथावितं तं सजीवं सावधूतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सगणललितां श्रीविशाखान्वितां च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिले जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण।
हरे कृष्ण. तर सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण भक्ती काय नाही आहे हे बघणार आहोत. याआधी बघायची गरज काय आहे, तर आपण आपल्या फॅमिलीकडून कुठून तरी किंवा आपल्या म्हणजे जेव्हा आपण भक्तीमध्ये जातो आहे ना, पहिली जी आपली माइंड सेट असणार तो आधी आपल्याला क्लिअर करायचं आहे. जर आपण भक्ती, कारण माइंड मध्ये खूप भरलेलं असणार भक्तीच्या रिलेटेड सर्व काही, आजूबाजूच्याने, रिलेटिव्हजने, पॅरेंट्सने किंवा स्वतःच्या मेंटल स्पेक्युलेशन्सने. मग पहिला आधी जाणायला पाहिजे की भक्ती काय नाही आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला भक्तीकडे वळायला पाहिजे की भक्ती मग काय आहे. आपण आज भक्ती काय नाही आहे हे बघणार आहोत. मग भक्तीच्या आधी ना एक मोठी ब्रॉड म्हणजे कन्सेप्ट अशी समजली जाते बाहेरच्या जगामध्ये, की अशी म्हणजे खूप मोठी, प्रत्येक जण आपापला मेंटल स्पेक्युलेशनने म्हणजे स्वतःच्या अंडरस्टँडिंगने प्रत्येक जण स्वतःच्या याने भक्ती चालू करतात. म्हणजे अशी भक्ती असेल तशी, म्हणजे खूप जणांना असं वाटतं की भक्ती म्हणजे काय, की कुठेतरी बाहेर जायचं, म्हणजे सगळं सोडायचं, जायचं, एक शांतपणे बसायचं, मेडिटेशन करायचं आणि तसंच खूप वर्ष राहायचं. मग भगवंत प्रकट होतात, कुठचेच विचार नाही, कुठचे सगळं सोडून जावं लागतं. अशा सर्व कन्सेप्ट आहे लोकांच्या. लोकांना वाटतं हे सगळं भक्ती आहे. लोकांना असंही वाटतं की भक्ती ही फक्त म्हातारपणी करतात, यंग लोक भक्ती करत नाहीत. म्हणजे सर्व मिसकन्सेप्शन्स आहेत सर्व. तुम्ही आता एवढे दिवस लेक्चर अटेंड करतायत, तुमचा सहभाग देताय, मग तुम्हाला भक्ती कशी वाटते? प्रॅक्टिकल आहे ना, बरोबर ना, प्रॅक्टिकल आहे. आणि त्याचबरोबर जरी आपण पुढे नाही गेलो भक्ती मार्गामध्ये, सगळं देवाच्या दारी नाही गेलो, काही नाही, म्हणजे पुढे तेवढा आपण म्हणजे ब्रह्मचारी नाही बनलो किंवा काही नाही, तरी पण इकडचे जे लेसन्स आहेत ना, ते मात्र तुम्हाला एवढे वरती आणून सोडतात. एक ह्या समाजाच्या जो माइंडसेट आहे त्याच्यापेक्षा वरती आणून सोडतात. आणि त्यामुळे जेव्हा आपण वरून, जेव्हा बघा गुगल मॅप कसा आहे, गुगल मॅप वरून दाखवतो, वरून दाखवल्यावर आपल्याला समजतं आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे. मग त्याचमुळे हे जेव्हा आपण नॉलेज घेतो ना, तसं आपण या मटेरियल लेवलच्या वरती उठतो, आणि वरती उठल्यानंतर आपल्याला सर्व दिसायला लागतं की काय खरं आहे, काय खोटं आहे, समजलं असं सगळं. मग त्यामुळे हे भक्ती काय आहे आणि काय नाही आहे, पहिले आधी काय नाही आहे, त्याच्यानंतर जेव्हा आपण जेव्हा माइंड मध्ये जो भरलेला सर्व आहे ट्रॅश, तो जेव्हा आपण खाली करू, तेव्हा आपण भक्तीला ऍक्सेप्ट करू शकतो. समजलं. मग लोकांच्या खूप कन्सेप्शन आहे. एक तर म्हणजे मी आता इकडे आता काही दिवस राहतोय मंदिरामध्ये, तर आमचे असे कीर्तन म्हणजे एक वार असतो आठवड्याचा किंवा कधी कधी महिन्यातून एकदा होतात. तर असे आम्ही रस्त्यावर कीर्तन करत करत चालतो. त्याला संकीर्तन पार्टी म्हणतात, संकीर्तन पार्टी. मग तसं चालतो, आणि त्या बिटवीन ते कीर्तन चालू असतं, त्यातले आपलेच जे कीर्तन करतात त्याच्यातलेच काही डिवोटी नंतर जे आजूबाजूला बघणारे प्रेक्षक असतात, ज्यांना माहिती नसते भक्ती वगैरे, मग त्यांना ते बुक डिस्ट्रीब्युशन करत असतात. मग त्यावेळी म्हणजे मी पण करत होतो. मग नंतर मी कीर्तन केलं खूप वेळ, आणि नंतर म्हटलं की जरा आता आपण पण बघूया बुक डिस्ट्रीब्युशन मला जमतंय का, म्हणजे लोकांना कन्व्हिन्स करायचं असतं की हे वाचा तुम्ही, त्याने तुमचं भलं होणार आहे असं. आणि त्यामुळे हे सर्व नगर संकीर्तन वगैरे चालू असतं. आणि मग तसं म्हणजे मी नंतर काय झालं की संकीर्तन पार्टी पुढे चालत राहिली, आणि मी ज्यांना मी प्रीच करत होतो, मग त्यांच्याबरोबर माझा थोडा 15-20 मिनिट मी त्यांच्याच बरोबर प्रीच करत होतो, आणि संकीर्तन पार्टी चालत चालत पुढे निघून गेली, आणि ती मंदिरात पण पोचली नंतर थोड्या वेळाने. आणि मी नंतर पाठून धावत धावत येतोय, आणि ती पोचलेली आहे. ते त्या बिटवीन मध्ये ना एक गाडीमध्ये एक व्यक्ती होता, म्हणजे 4 व्हीलर, म्हणजे तो मला वाटतं ड्रायव्हरच असेल, कारण तो ज्या भाषेत बोलत होता वगैरे,
तर असेल ही त्याची गाडी, कारण तो कोणाचा तरी फोन आला आणि तो गाडी घेऊन गेला, असं म्हणजे मला तो ड्रायव्हरच वाटत होता. तर तो म्हणजे काय माहित नाही की त्या जीवनाला त्रसलेला, म्हणजे एकदम जीवन नको आहे असं वाटत होतं त्याला, काय असं माहित नाही. तर मी हे घातलेला असं वाईट कुर्ता, सदरा, कुर्ता आणि धोती. मग तो मला बघितलं त्याने आणि मला बोलवलं की इकडे या म्हणून, म्हणजे बोलवलं आणि मला विचारतात की ब्रह्मचारी, मला ब्रह्मचारी बनायचं आहे. तर कसं बनतात डायरेक्ट. म्हणजे बघा, कोणतरी आपल्याला दिसला आणि त्यांच्या माइंड मध्ये हीच कन्सेप्ट आहे. लोकांच्या माइंड मध्ये काय कन्सेप्ट आहे की भक्ती म्हणजे काय, की सगळं सोडायचं, ब्रह्मचारी व्हायचं, एवढीच कन्सेप्ट आहे. बाकी त्यांना भक्तीबद्दल काही माहिती नाही. मग आणि त्याचबरोबर ना, समोरून एक आमचे ब्रह्मचारी जे मंदिरामध्ये राहतात ना, ते चालत चालत मंदिराकडे जात होते. मग त्यांच्याकडे बोट करून दाखवलं मला, असं ऑरेंज ऑरेंज कधी घालायला मिळेल, म्हणजे हे हे कसं करतात, मला सगळं सोडून हे करायचं आहे. म्हणजे बघा, त्याला भक्तीबद्दल काय माहित नाही. त्याला भक्ती काय असते, कशी करतात, कधी आपल्याला तो भेटणार आहे, मी वाईट का घातलाय ह्याचं, मग मी वाईट का घातलाय याचं रिझन त्याला नाही माहिती. त्यांच्यानी ऑरेंज का घातलाय, म्हणजे सॅफ्रॉन कलरचा, तो का घातलाय हे माहित नाही. पण त्याला बनायचंय तसं. म्हणजे आपल्याला काहीच माहित नाही, फक्त त्यांचं डोक्यात काय असतं की सगळं सोडायचं, मग आपल्याला काही काम करायला लागणार नाही. म्हणजे एकदा ब्रह्मचारी झालो, ब्रह्मचारी तर काही कमवत नाही, बरोबर, पैसे त्यांना अलाउड नाही कमवायला, तरी त्यांचं पोट भरलं जात आहे. बरोबर ना. भगवंत त्यांचं, आता कधी अशी केस ऐकली आहे का की ब्रह्मचारी होते आणि म्हणजे उपाशी पोटी राहिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला? नाही, अशा केसेस आपल्याला ऐकायला भेटत नाही, कधीच नाही भेटत. एवढे ब्रह्मचारी आहेत म्हणजे मंदिरामध्ये अजून खूप ब्रह्मचारी आहेत, तरी भगवंत त्यांची सोय करतात. याच्यातून एक गोष्ट शिकायला भेटते की भगवंत सगळ्यांची सोय करतात. म्हणजे जेवण, पोटाची, पोट पाण्याची, खाण्याची, सर्वांची सोय. जो शिकलाय त्याला पण जेवायला भेटतं, जो नाही शिकलाय, जो कामाला, त्याला पण जेवायला भेटतं. आता बघा, हे प्राणी जे फिरतायत सर्व, त्यांनी हे थोडी कॉलेज किंवा डिग्र्या वगैरे घेतात तरी त्यांना प्रसाद भेटतो, बरोबर. परत जो कामाला जातोय त्याला पण भेटतोय, जो ब्रह्मचारी कामाला नाही जात आहे त्याला तर त्यांच्यापेक्षा जास्त भेटतो. म्हणजे बघा, प्रसाद जो कामाला जातोय, जॉबला जातोय, विचार करा, तो फक्त काय 4 चपाती नेणार दुपारी आणि भाजी नेणार, आणि दुपार नंतर डायरेक्ट तो रात्री प्रसाद, आणि ते पण रात्रीचं काय असेल नसेल तसं, म्हणजे एक टाइमच तो प्रॉपर प्रसाद घेतोय, बाकी चपाती भाजीवर आपलं हे करतोय. इकडे मंदिरात माहितीये तुम्हाला किती वेळा प्रसाद होतो? सकाळी 7 वाजता पहिली वेळ प्रसादाची, म्हणजे जे जे मंदिरामध्ये राहतायत ना त्यांच्यासाठी असतो, सगळ्यांसाठी नसतो प्रत्येक वेळी. एक टाइमच सर्वांसाठी ओपन नसतो, संडेला तो पण. आणि बाकीच्या वेळी जे मंदिरामध्ये काम करतायत, सेवा करतायत किंवा इकडेच राहतायत त्यांच्यासाठी असतो. बघा, 7 वाजता पहिला नाश्तावाला प्रसाद असतो, त्याच्यानंतर 10:15 तो प्रसाद असतो. ब्रह्मचारी जो बनतोय ना त्यांच्यासाठी सांगतोय, जे ब्रह्मचारी जो बनलाय ना त्याला 7 वाजता प्रसाद मिळणार, तो पण सगळं ऑप्युलंट, त्याच्यात ज्यूस असणार, त्याच्यात दूध असणार, त्याच्यात खिचडी असणार, त्याच्यात पोहे असणार. असं नाही एक काहीतरी घ्या आणि चला. बघा, त्याच्यानंतर परत 10:15 पूर्ण चपाती असणार, रोटी असणार, 2 स्पायसी वालं सगळं आयटम असणार. मग स्पायसी मध्ये डाळ येणार, परत भाजी असणार, दुसरं काहीतरी असणार, छास असणार, स्वीट असणार, आणि परत नॉन स्पायसी वाले वेगळे असतात. म्हणजे ते सगळं घेऊ शकतात कोणी, कसं कुठचंही घेऊ शकतो, स्पायसीवालं पण नॉन स्पायसीवालं पण. म्हणजे कसं, काही लोकांना जे भक्त असतात त्यांना नॉन स्पायसी खायला नाही आवडत, असं म्हणजे त्यांच्यावर असतं ते. मग त्यामुळे मग परत 10:15 झालं, नंतर 12:30 बघा, 3 वेळ इकडेच झाल्या दुपारपर्यंत. 12:30 प्रसाद भेटतो. 12:30 म्हणजे पूर्ण, हा हे जेवण बोलतोय मी, पूर्ण जेवण भेटतं. मग परत त्याच्यानंतर 5:15 एकदा झाला की 6:30 परत भेटतो. म्हणजे बघा किती वेळा प्रसाद भेटतो, आणि सगळ्या वेळी सगळा ऑप्युलंट प्रसाद असणार. असं हे नाही की फक्त चपाती भाजी दिली आणि झालं काम. त्याच्यात छास असणार, त्याच्यात सगळं काय असणार. आणि इन बिटवीन त्यात पण मध्ये मध्ये स्वीट राईस येतो, परत
फ्रुट्स येतात जे भगवंत संध्याकाळी 4:30 वाजता वगैरे भगवंतांना दाखवले जातं ना फ्रुट्स, ते पण त्याच्यात मँगो म्हणजे सगळ्या प्रकारचे फ्रुट्सचे व्हरायटी असणार, त्याच्यात ज्यूस असणार, फ्रुट्सचे ज्यूस. म्हणजे बघा, जो काम करतोय त्याला चपाती भाजी खायला लागते आणि जो काम करत नाही त्याला एवढं ऑप्युलंट प्रसाद भेटतोय. हेच आहे, हे भक्तीचं हे आहे. जेव्हा आपण भगवंतावर निर्भर होतो ना, तेव्हा आपल्याला कुठचीच गोष्ट बघायला लागत नाही. तर आपण जरा टॉपिक वरून डायव्हर्ट झालेलो. तर लोकांची ही माइंडसेट आहे की काय माहिती नाही त्यांना, म्हणजे भक्ती काय आहे माहिती नाही, पण असा माइंडसेट आहे की हे जास्त म्हणजे सगळं सोडले आहे, कुठचं काही टेन्शन नाही, कमवायचं काही टेन्शन नाही, हा म्हणून मी आता आश्रम जॉईन करतो. आणि असे लोक जर आश्रम जॉईन केले ना, असे ब्रह्मचारी आश्रम वगैरे, तर ते जास्त वेळ टिकत नाहीत, 6-1 महिन्यामध्ये पळून जातात. कारण इकडे तसं नाही, तसं सेवा पण भेटते, इकडे करायला भेटते, खायला भेटतं म्हणून जास्त वेळ पण थांबणार नाही खायला. याचा जो गोल आहे फक्त खाणे, तो मग बाकीच्या पण गोष्टी तिकडे आहेत, फक्त खाणे गोष्ट नाही. मग त्यामुळे ते पळून जातात. मग असा विषय आहे. मग सगळेजण आपापल्या स्पेक्युलेशन. परत काही लोक असं पण हे काही काही लोक बघा की भाव, की भक्ती म्हणजे काय, त्यांना जर विचारलं तुम्हाला काय वाटतं भक्ती म्हणजे काय, ते म्हणतात भक्ती म्हणजे भाव, इमोशन्स. माझ्या मनामध्ये, मी एक फेमस डायलॉग आहे सर्वांचा, काय माझ्या मनामध्ये देव आहे. हा, तुमच्यासारखं मला धोती कुर्ता घालायची गरज नाही. तुम्ही हे जपमाळा घेऊन फिरत राहताय, हे पूर्ण बीडबॅग घेऊन वगैरे फिरत राहता, मला त्याची गरज नाही, जपमाळाची गरज नाही वगैरे. माझ्या मनात म्हणजे माझं नामस्मरण चालूच असतं, मला हे कृत्रिम गोष्टींची गरज नाही. एकदा काय झालं की असाच एक म्हणजे एक व्यक्ती मंदिरामध्ये पण आलेला, आणि तो परत प्रभूजींना वगैरे बघितलं त्याने सर्व, आणि मग त्यांना सांगायला लागला, तुम्ही तर 16 माळाच करताय, दिवसाला फक्त 16 माळा करतायत, मी मनातल्या मनात किती माळा होत आहेत त्याचं काउंटच नाहीये, एवढं माळा होऊन जात आहेत. तो म्हणतोय मनातल्या मनात सर्व माझ्या मनात भगवंत आहेत, आणि मी त्यांना नामस्मरण माझं चालू असतं, दरवेळी मी त्यांचं नामस्मरण करतो, असं तो बोलत असतो. आणि मग प्रभूजी हसत हसत सांगतात, हा ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ना करत असाल तुम्ही, ठीक आहे, तुम्ही काय करा माहिती आहे, एक दिवस तुमचा वेळ काढा, म्हणजे आणि फक्त ना एक काउंटर घ्या, एक छोटावाला, तो बटनावर मोजायचा असतो ना, तो 100-1 रुपयामध्ये येऊन जातो, तो घ्या. आणि जरा त्याच्यावर तुम्हाला आठवलं ना तुम्ही चॅन्टिंग करताय किंवा तुम्ही करत असाल, तेव्हा ते बटन दाबायचं, मग ते काउंट दिसणार की किती तुम्ही आठवताय, की किती वेळा तुम्ही चॅन्टिंग करताय. हे तो व्यक्ती नंतर तो दिवस संपत आला, त्याचे 100 म्हणजे 100 वेळा हे पण झालं नाही, नामस्मरण पण झालं नाही 100 वेळा. आणि जर आपण ही माळा घेऊन करतो ना, त्याच्यात एका वेळेला 108 नामस्मरण होतात भगवंतांचे, 108 वेळा, त्याचे 100 वेळा पण झालं नाही. मग असं म्हणजे सगळ्यांचं कसं मनातून भाव आहे, माझं हे आहे ते आहे. परत लोकांचं काय काय असतं की भक्ती आहे ना, ते सगळीकडून करू शकतो, असे पण लोक म्हणणारे असतात. की एक माता, म्हणजे माताजी मला भेटलेल्या ट्रेन मध्ये, आणि त्या सांगत होत्या, नाही आमच्याकडे ना असं काही नॉनव्हेज वगैरे सोडायची, म्हणजे आम्ही ज्या संप्रदायाला किंवा आम्ही ज्या यांना फॉलो करतो ना, गुरूंना, तर ते सांगतात की नॉनव्हेज वगैरे खाऊ शकता, असं काय नियम नाही आहे, आणि आम्ही भक्ती करतो, नॉनव्हेज खातो, सगळं करतो. म्हणजे यांचं कसं असतं, भाव हवा, बाकी तुम्ही काही करा. म्हणजे असं की या ह्याच्या खाली ते कुठचंही काम करू शकतात, त्या माझ्या मनात देव आहे. खूप खूप अशी एक्झाम्पल्स आपल्याला भेटतात. परत एक आता हल्लीच ना, मी जॉबला लागलोय ना, तिकडे पण एक एक्झाम्पल आहे. तिकडे एक तर आहे ना, खूप म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो ना त्याला, मी असं टिलक वगैरे लावून जॉबला जातो, म्हणजे पहिल्या दिवशी पण मी तसाच गेलेलो. मला सर्व म्हणजे बघायला लागलं, अरे हरे कृष्ण, म्हणजे तू स्वतःहून हरे हरे कृष्ण, म्हणजे सर्व, आणि जे जे ज्यांना हा टिळक बद्दल माहिती होतं, तिलक बद्दल, तर ते सर्व हरे कृष्ण बोलायला. आणि तो जो व्यक्ती होता, जो फ्रेंड होता, त्याचं म्हणजे तो मला हरे कृष्ण वगैरे बोलला, हरे कृष्ण बोलला. आणि मी त्याच्या समोर बघितलं तर त्याचा जो डेस्क आहे, जो कामावर, तिकडे श्रीकृष्ण आहेत,
म्हणजे त्यांनी त्याचा फोटो लावलाय, त्यांना परत दर दिवशी तुळशी पत्र घालतो, परत फ्लावर अर्पण करतो. म्हणजे केवढा प्युअर डिओटी आहे, कामावर पण सर्व करतोय. आणि मला सांगतोय की मी पण इस्कॉनला जातो, म्हणजे शनिवार जेव्हा सॅटर्डे संडे मला वेळ भेटतो तेव्हा मी जातो वगैरे, लेक्चर्स अटेंड करतो, सेवा करतो तिकडे. म्हणजे चांगला डिवोटी आहे, कनेक्टेड आहे, सगळं आहे, ठीक आहे. आणि नंतर म्हणायला लागला, नाही मी नॉनव्हेज पण खातो. नंतर जेव्हा टिफिनचा वेळ झाला ना तेव्हा नॉनव्हेज मी खातो, मी सोडलेला मधीच, पण आता मला परत म्हणजे कंट्रोल नाही झालं तर मी खातो असं. म्हणजे आता जास्त नाही खात, पण खातो. पण दर दिवशी म्हणजे आमच्या कॅन्टीन मध्ये म्हणजे याच्या ऑफिसच्या बुधवार आणि शुक्रवारी नॉनव्हेज भेटतं. यांची प्लेट फिक्स असते नॉनव्हेजची. चला मी ते पण मान्य केलं की हा नॉनव्हेज खात असेल ठीक आहे, कोणाला कोणाला नाही सहन होत. त्याच्यानंतर म्हणजे फ्रायडे आला. फ्रायडेला मित्रांनी म्हणजे ते जे बोलत होते मी बाजूलाच होतो, तर ते बोलायला लागले आपण फ्रायडेला प्लॅन बनवूया बसायचा. तेव्हा हा एक नंबरला. म्हणजे हा दारू पण पितोय सर्व, आणि सांगताना सांगणार की मी डिओटी आहे. आणि त्याच्यानंतर मी तेव्हा जेव्हा सुटलो त्याच्याबरोबर कामावरून, तेव्हा कामावर आल्यावर पहिलीच गोष्ट त्याने काय केली, बाहेरच्या टपरीवरून एक सिगरेट मागवली त्या व्यक्तीने. आणि कधी पण त्याला विचारलं तो व्यक्ती सांगणार की मी भक्त आहे, मी श्रीकृष्णांना हे करतो, सगळं करतो. म्हणजे तो पान चढवणार, पत्र पुष्प सगळं करणार, पण हे सर्व धंदे करणार. ही खरंच भक्ती आहे का? म्हणजे माझा असा विषय नाही, जिकडे भक्ती आहे ना तिकडे ह्या गोष्टी असू शकत नाही. म्हणजे एक म्हटलं जातं की जंगलामध्ये म्हणजे जर ज्याचा एरिया आहे तिकडे दोन वाघ नसतात, एकच वाघ असतो. तसंच आहे, एक गोष्ट कुठची तरी राहू शकते आणि दुसरी गोष्ट सुटणार, किंवा मग प्रोग्रेस तरी होत राहणार हळूहळू. जर तुमची भक्ती वाढते किंवा जर आपण प्रगती करतो तर काही काही गोष्टी सुटत जाणार आणि भक्तीकडे श्रीकृष्णांकडे आपण अजून अट्रॅक्ट होत जाणार. आणि काही काही गोष्टी आपल्याला सोडाव्या पण लागणार आणि सुटत पण जाणार, ऑटोमॅटिकली सुटणार. आणि काही काही गोष्टी सोडाव्या लागणार हायर पर्पज साठी, असं असतं. मग या ज्या गोष्टी आहेत ना त्या पण सुटणार. त्याला जास्त काय करायची गरज नाही. जेव्हा आपण श्रीकृष्णांना आपल्या बरोबर येतो ना, जसं सूर्य आहे, सूर्य जेव्हा उगवला तेव्हा अंधार कितीही असो त्याला पळावंच लागतं. मग अंधार आहे, काळोख आहे, त्याला थारा नाही आहे पृथ्वीवर. तसं श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्ण स्वतः एवढे हे आहेत की जेव्हा ते आपल्या अंगा म्हणजे ह्याच्यात येतात रिअलायझेशन मध्ये, किंवा आपण त्यांना जाणायला लागतो आपल्या भक्तीमध्ये, म्हणजे आपल्यामध्ये जेव्हा जाणीव होते आणि श्रीकृष्ण समजायला लागतात, तेव्हा या सर्व गोष्टींना हळूहळू बंद होऊन जातात. आता काही लोकांचं असं पण असतं की नाही मी ह्या गोष्टींना सोडू शकत नाही, एवढं हे नाहीये, म्हणजे मला माझ्यावर कंट्रोल नाहीये. तो फॅमिलीचा वेगळा पॉइंट असतो की फॅमिली अलाउड नाही करणार, माझे घरवाले हे करतात ते करतात, तो वेगळा पॉइंट आहे. पण एक पॉइंट त्यांचा काय असतो की मला तेवढं कंट्रोल होत नाही. आता कंट्रोल का नाही होत ते त्यांना, कारण त्यांच्याकडे अर्जन्सी नाहीये. अर्जन्सी म्हणजे कुठची गोष्ट करायची आहे ना त्याच्यासाठी ना एक हे लागतं की मला ही लगेच करायची आहे, मला ही मिळवायची आहे, परत त्याच्यासाठी धावपळ करायची आहे, हे त्यांच्याकडे नाहीये. म्हणजे जर समजा आता जर एखाद्याची आई आहे, एखाद्या व्यक्तीची जर आई आहे, तो दारू पिणारा व्यक्ती आहे, तो सिगरेटचे नशा करणारा व्यक्ती आहे, सर्व करणार आहे, चुकीचे अवैध धंदे पण करणारा व्यक्ती आहे. पण जेव्हा आपण कधी समजा आईचा जर म्हणजे कुठून गावावरून जर फोन आला की मला बरं नाहीये, मला हे वाटतं, आता मला सांगा, किंवा काहीतरी वाईट घडलं आई बरोबर आणि जर आपल्याला ते समजलं तर आपली रिएक्शन काय असणार आहे? बरोबर, आपण धावत जाणार, अर्जंट मध्ये अर्जन्सी बरोबर धावत जाणार. मग आपल्या मध्येच कोणतरी मित्र भेटला समजा नाक्यावर, धावत धावत जाताना मी स्टेशनला जाणार आहे आणि मध्येच पुढच्या येणाऱ्या नाक्यावर मित्र भेटला, तो म्हणायला लागला अरे चल दारू पिऊया, पिणार का आपण? नाही, अरे नाही नाही मला पियायची नाही, मी जातोय, बरोबर ना. अरे पुढे अजून मित्र भेटला, अरे सिगरेट पिणार का?
नाही नाही, मला घरी जायचं, मला आईकडे जायचं. हे बघा, ही भक्ती आहे. जेव्हा आईसारखं प्रेम जेव्हा आपण भगवंतांवर करायला लागू ना, तेव्हा त्या अर्जन्सीमुळे ना, या सर्व जी गोष्टी जरी ऑफर्ड होत असले, जरी आपल्याला समोरून देत असले, तरी आपण घेणार नाही ते. समजतंय? तसंच जो श्रीकृष्ण जर श्रीकृष्णांचा जर सूर्य उगवला आपल्या अंगामध्ये, श्रीकृष्ण, तर पूर्ण हे जे निगेटिव्ह आहेत ना, म्हणजे मी बोललो तसं, दोन वाघ एकाच याच्यात राहू शकत नाही, तसं होणार. म्हणजे हे काय माहिती आहे, हे यांनी असं दिलंय की मी म्हणू ती भक्ती. म्हणजे मी ते जी व्यक्ती आहे, मी कामावर सांगतोय ती सगळ्यांना सांगते मी भक्त आहे, मी हे करतो, तुम्हाला पाप लागते, तुम्ही असं करता, त्याच्याकडून मी ऐकतोय हे. पण तो व्यक्ती स्वतः दुसरे म्हणजे जेव्हा वेळ भेटतो, चान्स भेटतो, तेव्हा दुसरं कृत्य करतो असं. आणि माझ्या बरोबरच चालतोय तो, पण भक्त म्हणतो आणि सिगरेट ओढत ओढत माझ्या बरोबरच चाललाय असं. मग तेव्हापासून मी त्याच्याबरोबर कधी गेलो नाही. मी लवकर सुटलो, त्याच्याबरोबर सुटलो तरी मी वेगळा जातो, फास्ट जातो, त्याच्याबरोबर थांबत नाही मी जास्त. मग तसं आहे, कारण कसं असतं, आपल्याला अशा व्यक्तींचा संघ सोडायचा असतो. जर तुमचे जर कोण फ्रेंड असले, किती पण खास फ्रेंड असेल, पण एके दिवशी जर तुम्ही त्याची जर संगत सोडली नाही, एके दिवशी हे माइंड आहे ना, ते माइंड खूप हे आहे, खूप वाईट आहे. माइंड आपण म्हणतो की माझ्यावर खूप कंट्रोल आहे, मी तो जरी बोलला तरी मी नाही जाणार, मला माहिती आहे माझा कंट्रोल आहे. पण हे माइंड एवढं हे आहे की ते तुम्हाला कधीही म्हणजे त्याला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही, ते खूप बेकार आहे. आपल्या शास्त्रात पण म्हटलेलं आहे की पित्याने आपल्या मुलीबरोबर म्हणजे मुलीबरोबर पण थोडं अंतर ठेवून म्हणजे सर्व कार्य करायचं. म्हणजे पित्याने आपल्या मुलीबरोबर आणि मुलाने आपल्या आई बरोबर बहिणी बरोबर, आपण फक्त बहिणी बरोबर ऐकलं असेल, पण आई बरोबरही थोडं डिस्टन्स ठेवून, म्हणजे प्रेमाचा भाग आहे, मी नाही म्हणत नाही, प्रेम आहे. आपण म्हणजे खूप जणांचा असा विषय असेल, अरे आई तर प्रेम करतो, माझं पण प्युअर प्रेम आहे, माझं खरंच प्रेम आहे. खरंच प्रेम आहे, सगळ्यांचं प्रेम आहे, मी मान्य करत नाही. पण आपला माइंड आहे तो कधी डायव्हर्ट होईल, कधी आपल्याला धोका देईल. जसं मी सांगितलं की माइंड खूप, जर आपल्या कंट्रोलमध्ये माइंड नाही आहे तर तो तुम्हाला काही दाखवू शकतो, काही सांगू शकतो, काही करू शकतो. मग त्यामुळे त्याला अंडर एस्टिमेट नाही करायचं, बस एवढं माझं मत आहे. बाकी तुम्ही तुमच्या आई बरोबर रेसिप्रोकेशन करा, सर्व म्हणजे प्रेम करा त्यांच्या बरोबर, सर्व काही करा, ठीक आहे. पण आपल्याला एक मात्र डोक्यात ठेवायचे आहे की माइंडला आपल्याला मग तसंच आपल्या मित्र जी संगत तुम्ही निवडताय ती चांगलीच निवडा. भले त्या मित्राने तुमच्यासाठी खूप केलं असेल, मान्य आहे, पण एकदा तुम्हाला हे चालू झालं मग सगळं हे होत जाणार. समजलं? जशी आपली संगत असते तशी आपण घडत असतो, तसे आपले माइंड मध्ये विचार जात असतात त्यांच्या सर्वांचे. मग ती आपल्याला सुधारायला चांगली संगत निवडायला पाहिजे. मग श्रील प्रभुपाद पण म्हणतात, म्हणजे NY मध्ये नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन मध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, 3ऱ्या वर्ष मध्ये पहिल्याच याच्यातून चालू करतात, म्हणजे पहिलंच वाक्य बोलतात की डिव्होशनल सर्व्हिस इज नॉट अ मॅटर ऑफ सेंटिमेंटल स्पेक्युलेशन्स अँड इमॅजिनेटिव्ह एक्स्ट्रसी. भक्ती मीन्स प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटीज. म्हणजे प्रभुपाद म्हणतात की डिव्होशन जी भक्ती आहे ती सेंटिमेंटल स्पेक्युलेशन नाही आहे, काहीतरी मनात मी विचार केला आणि मी करून म्हणजे मी भक्ती करतोय माझ्या माहितीनुसार, मला वाटतंय तसं. भक्ती म्हणजे हे असतं. काही काही लोकांचं काय असतं, भक्ती काय असतं, भक्ती काहीतरी आता सांगत होतो विसरलो. हा, भगवंत सगळीकडे आहेत, देवळात का जायची गरज आहे, असे पण भगवंत माझ्या आतमध्ये आहेत, माझ्या मनामध्ये आहेत. मला काय सगळीकडे भगवंत आहेत. मग तुम्ही काय आहे, दर दिवशी मला विचारतात काही काही जण, म्हणजे मंदिरामध्ये जात आहेत. मग मग मी त्यांना काय करतो, एकच माझं ठरलेलं आहे, मी ते चिपकवून देतो. हा, जशी म्हणजे भगवंत सगळीकडे आहेत, मान्य आहे, माझ्यात पण आहेत, तुमच्यात पण आहेत, बरोबर आहे, सगळीकडे आहेत ते.
एक वेळ लिव्हिंग जे नॉन लिव्हिंग एंटिटीज आहेत ना त्याच्यात पण भगवंत आहे, कारण ते भगवंतांनीच बनवलेलं आहे. मग त्याच्यातही भगवंत आहे, सगळीकडे भगवंत आहेत. मी मान्य करतो, सगळं मान्य करतो. पण मी त्यांना एक एक्झाम्पल काय देतो, मग हवा सगळीकडे आहे बरोबर ना, एअर आहे, हवा ती सगळीकडे आहे सगळीकडे. तरी पण तुमचा जर टायर पंक्चर झाला म्हणजे गाडीचा, तर तुम्ही पंक्चरच्या दुकानात का जाता? हवा तर सगळीकडे आहे, पंक्चरच्या दुकानात जायला का पाहिजे? हवा तर तिकडून पण भरू शकता ना. तसंच आहे, मग तिकडे आपल्याला जास्त एक्सपोजर भेटतो की भगवंताशी कनेक्ट होण्याचा. समजलं? मग तसं आहे, मग त्यामुळे आपल्याला देवळामध्ये एकदा आठवड्यातून एकदा तरी आपण व्हिजिट करायला पाहिजे. मंदिरामध्ये त्यांचे लेक्चर्स ऐकले पाहिजे, म्हणजे आपल्याला समजतं हे आपण का करतोय. कारण सर्वांच्या घरी दिवाबत्ती चालू आहे, सगळ्यांच्या घरी सगळ्यांना माहिती आहे देव आहे, सगळे मान्य करतायत, सगळं मान्य करतायत, पण का करतोय हे माहिती नाहीये. याचा रिझल्ट काय असेल हे माहिती नाही, हे कसं करायला पाहिजे हे माहिती नाही. सगळं आपापलं जसं वाटतंय, कोण असं फिरवतोय, कोण उलटा फिरवतोय, कोण आधी अगरबत्ती कोण नंतर अगरबत्ती लावतोय, म्हणजे सगळं काहीच. आणि का करतोय, मेन आधी मी ही गोष्ट का करतोय आणि काय होणार आहे हेच माहिती नाहीये. एक डिवोटी म्हणजे कामावर होता, मग म्हणजे तो इथिस्ट आहे, तो म्हणजे तो मला सांगायला लागला मी आतापर्यंत, आणि हे असे जे असतात ना ते ओव्हर म्हणजे कॉन्फिडन्स मध्ये बोलतात एकदम. ते तो मला सांगायला लागला की आतापर्यंत ना मी एकदा पण मंदिरात गेलो नाही, हार्डली एकदा एक दोनदा गेलो असेल जन्मापासून, मग पण मला तेवढं आठवत नाही, पण मला तर आठवतो मी एकदा पण गेलो नाही असं असं मला सांगायला. मग मी विचारलो का नाही जात वगैरे, मग मी तो म्हणायला मंदिरात जाऊन करायचं काय हेच मला समजत नाही, मी जाऊन काय करणार तिकडे, म्हणजे असं विचार करतो. मग नंतर त्याने मला पुढचा प्रश्न विचारला की म्हणजे मी पुढचा त्याने डायरेक्टली विचारलं नाही, मग मी त्याला थोडं सांगितलं की तुम्ही इथिस्ट आहात ना, मी रिस्पेक्ट करतो म्हणजे एथिस्ट लोकांचे, असं काय हे नाही. जे नास्तिक आहे ठीक आहे, चांगले आहे, तुम्ही नास्तिक असायला पाहिजे, तुम्ही नास्तिक असायला पाहिजे, पण नास्तिक ते बरोबर तुम्हाला प्रश्न पण पडायला पाहिजे, बरोबर ना. म्हणजे जो कोण बुद्धिमान आहे, खरंच बुद्धिमान आहे, नास्तिक असो आस्तिक असो काही फरक नाही, पण त्यांना प्रश्न पडायला पाहिजे की हे का चाललंय, का माझा मृत्यू होणार आहे, का मला दुःख भोगावं लागणार आहे, का माझा मृत्यू होणारच आहे, बरोबर ना. मृत्यू होणारच का होणार आहे, मला हे दर म्हणजे दुःख हे यातना का भोगायचे आहे, हे प्रश्न विचारले मी. म्हणजे म्हातारा होतच जाणार आहे, जरी मी खातोय, मी शरीराला सर्व काही पोषक देतोय, तरी मी म्हातारा होतोय, हे का होत आहे, रिझन पाहिजे ना सर्व गोष्टींना, हे प्रश्न पडायला पाहिजे. समजलं. आणि म्हणजे जो नास्तिक आहे ठीक आहे, नास्तिक असायला पाहिजे, पण त्याला प्रश्न पण पडायला पाहिजेत, हे का चाललंय, हे का करतायत, समजलं. मग तेव्हा मग तो उत्तर शोधायला जाईल आणि मग कधीतरी भक्तीमध्ये येऊ शकतो. मग तसं मी त्याला सांगितलं की तुम्हाला प्रश्न का नाही पडत, मग तुम्हाला उलट नास्तिकात ना, जर आस्तिक असतो तर ठीक आहे, काय भगवंत आहेच मी मान्यच करतोय, मग काय प्रश्नाचा विषय नाही, भगवंत सगळं करतायत ठीक आहे, पण जो नास्तिक आहे त्याला प्रश्न पडायला पाहिजे हे कोणी जग निर्माण केलंय, बरोबर ना. हे स्वतःहून असं कुठला बॉम्ब आणि आलं नाही शक्य आहे, बरोबर ना. मग हे त्यांना प्रश्न पडायला पाहिजे, मग तुम्हाला प्रश्न काय नाही पडत. मग त्याने एक प्रश्न विचारला, मग ते काय त्यांनी प्रश्न काय विचारला त्याने की मग तुम्ही का भक्तीमध्ये आहात आणि मी का भक्तीमध्ये नाहीये, असा प्रश्न विचारला. म्हणजे मला विचारला तुम्ही का भक्तीमध्ये आहात आणि मी का भक्तीमध्ये नाहीये असं. मग मी त्याला म्हणजे आता मी पण थोडा डगमगलो त्यावेळी की यांना आता उत्तर काय देऊ, कुठच्या ह्याच्या संदर्भात देऊ. तर मी सांगितलं, मी जरा सिंपलच उत्तर देण्याचा प्रयत्न केला, तर कारण मला थोडंफार नॉलेज आहे की हे लाईफ कसं चालतंय, माझा जन्म का झालाय, मी कुठे आहे, म्हणजे थोडक्यात मी त्याला असं सांगितलं की मला माहिती आहे की मी कुठे आहे आणि मला कुठे जायचं आहे, समजलं. की मला माहिती आहे मी कुठे आहे, आता कुठे आहे आणि मला कुठे जायचं हे मला माहिती आहे, म्हणून त्यामुळे माझी ती धडपड चालू आहे. आणि तुम्हाला
ते माहितीच नाही की तुम्ही का, कुठे आहात, कुठे जायचं आहे, तुमचा जन्म का झालाय, मृत्यूच्या नंतर काय होतं हे माहिती नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्ही भक्तीमध्ये नाहीये, नॉलेज नाही आहे. म्हणजे थोडं मटेरियल लेवलचं मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, कारण डायरेक्ट आपण स्पिरिच्युअलीचं काय सांगितलं तर पटत नाही लोकांनी सहसा, कारण त्यांनी आधी जो सांगतोय त्याला म्हणजे मान्य केलेलं नसतं की तो सांगणार, तो बरोबर सांगणार आहे, खोटं सांगणार, मग त्याला ते क्वेश्चन करण्याच्या भावनेत घेत असतात. त्यामुळे जास्त एंटरटेन न करता थोडा मटेरियल लेवलला सांगून त्यांना हे करायचं. मग मग असं सांगितलं की कारण आता मला माहिती आहे, मग मी ह्या बोल म्हणजे ह्याच्यात मटेरियल लेवलमध्ये ह्याच्यात आहे आणि मला भगवंतांपाशी जायचं आहे. आणि परत हा मृत्यूनंतर माझं काय होणार आहे हे मला माहिती आहे. मृत्यूच्या आधी म्हणजे जन्माच्या आधी काय झालेलं हे मला माहिती आहे. आता माझी परिस्थिती काय आहे, म्हणजे इकडून माझा रूट कसा असणार आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे त्या दृष्टीने मी प्रयत्न करतो. हे तुम्हाला माहिती नाहीत आणि तुम्ही मग त्यामुळे जे तुम्हाला दिसत आहे त्या ह्याच्यात तुम्ही गुरफटून राहिलेला आहात. फक्त खातायत, हे करतायत, असे सर्व आमचे ते डिस्कशन होते पुढे चालू राहिलेले. मग भक्ती म्हणजे काय, हे स्पेक्युलेटिव्ह नाही, काहीतरी डोक्याने आपण विचार केलं वगैरे असं नाहीये. ते प्रॅक्टिकल आहे. प्रभुपाद लिहित आहेत की भक्ती मीन्स प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटीज. प्रॅक्टिकल म्हणजे स्वतःला ती प्रॅक्टिकल करावं लागतं, समज प्रॅक्टिकली. आणि दुसरं काय बोलतात ते सेंटिमेंटल स्पेक्युलेशन नाही, काहीतरी मनामध्ये आपण हे घेतलं आणि ते भक्ती केलं. कारण आता एक डिवोटी असा पण आलेला मंदिरामध्ये, म्हणजे जेव्हा प्रभुपादांचा टाइम होता त्यावेळची गोष्ट आहे की म्हणजे लोक असतात जी आता ती अशा भावनेत असतात की मी भगवंतांना मिळवलं, आता मला काय हे नाही. हे जे लोक बोलतायत ना माझ्याबद्दल, जे मला भगवंतांना न्यू फाईट आहे, नवीन आहे भक्तीमध्ये, नाही ह्यांना माहिती नाही माझी लेवल काय आहे ते, पण भगवंत तुम्हाला माहिती आहे माझी लेवल काय आहे ते. म्हणजे अशा भावनेत असतात सगळं काय, अशा एक्स्ट्रेसी मध्ये असतात की नाही मी काहीतरी फिलिंग्स आतमध्ये चालू असतात भगवंतांच्या रिलेटेड, म्हणजे असं काही ना काही काहीतरी कनेक्ट करणार असं तसं तिकडे, मग त्यांना थोडाफार आनंद भेटत असतो किंवा अशा माइंड मध्ये स्पेक्युलेशन चालू असतात त्यांचे, आणि ते त्याला भक्ती समजतात की मला भगवंत आता पाहून झालेले आहेत, मला आता सगळं समजलेलं आहे, भगवंत काय आहे, मी कोण आहे, सगळं समजलं, आत्मा आहे भगवंत माझ्या. म्हणजे आपण चॅन्टिंग करतो तेव्हा म्हटलं जातं की भगवंत स्वतः राधा राणी आणि श्रीकृष्ण स्वतः इकडे डान्स करतात, तेव्हा हा भगवंत स्वतः माझ्या जिभेवर नृत्य करतायत, मला फील होत आहे ते सगळं असं एक्सप्रेसिव्ह, म्हणजे त्या सगळ्या इमोशन्स मध्ये घुसलेले असतात. एक असाच डिवोटी आला आणि कीर्तन चाललेलं, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे, कीर्तन चाललेलं. आणि एकदा तो असा आला आणि पडला, म्हणजे कीर्तन करता करता पडला, म्हणजे सर्वांना तो दाखवायला लागला की मी आता एक्स्ट्रेसी मध्ये, एक्स्ट्रेसी म्हणजे ते ह्याच्यात गेलो की एवढा गुंतलेलो आहे त्या ह्याच्यात, आणि भगवंतांचा मला भास होतोय, आणि त्यामुळे आता मला काहीच सुचत नाही, म्हणजे सुदबुद राहिलेली नाहीये. मग ह्याला एक्स्ट्रेसी असं म्हणतात की मग एक्स्ट्रेसी मध्ये घुसलो आहे, म्हणजे आलोय आणि आता मी कीर्तन करता बेशुद्ध होऊन खाली पडलो, असं तो दाखवायला लागला. मग प्रभुपाद होते, त्यांनी सिंपल काय केलं, आपल्या डिवोटीजना सांगितलं काठी घ्या तिकडची आणि मारा याला. मग सगळेजण म्हणा प्रभूजी तो एक्स्ट्रेसी मध्ये आहे, त्याने भगवंतांना म्हणजे त्यांनी जाणलंय भगवंत कसे आहे, त्यांचा रेसिप्रोकेशन आपल्याशी कसं आहे, आणि एवढं. मग प्रभुपाद म्हणतात जर तो खराच एक्स्ट्रेसी मध्ये असेल तर तुम्ही मारलं तरी त्याला जाणीव होणार नाही, कारण तो आता या मटेरियल लेवलच्या सुदबुद कॉन्शियसनेस मध्ये नाहीये, मग त्याला मारलं तरी त्याला काही जाणीव होणार नाही. आणि जर मारलं तरी तो पळाला तर तो खोटं करत होता. असे प्रभुपाद. मग शेवटी काय काठी घेतली रे घेतली, त्या तो ऐकत तर होता, तो पळून गेला. म्हणजे असे काही इन्सिडेंट्स आहेत. मग हे सगळे काय लोकांना स्वतःच्या मेंटल स्पेक्युलेशनने भगवंतांना डिफाईन करत चालतात. आजकाल ना म्हणजे ब्राह्मण पण आहेत ना, म्हणजे आमच्या ऑफिस मध्ये पण खूप ब्राह्मण आहेत वगैरे, मग ते पण नाहीत ना, ते व्हेजिटेरियन आहेत, ठीक आहे सगळं काय, पण ते का करतायत, म्हणजे ब्राह्मण भक्ती का करतायत बरोबर हे माहिती नाहीये त्यांना. म्हणजे काही ब्राह्मण, सर्वांची नाही गोष्ट करत,
पण ब्राह्मण पण आहेत, म्हणजे जे जन्मजात ब्राह्मण आहेत जातीने, मग त्यांना भक्ती का करतोय हे माहिती नाही. बरोबर, वेद वाचतायत पण त्याच्यातून घेत काय नाहीये. म्हणजे नाम मात्र ब्राह्मण म्हणू शकतो त्यांनी, फक्त नाम मात्र असं. मग ते पण याच्यातच येत नाही. सगळे मी सगळ्यांना नाही बोलत आहे, आपल्याकडे एक इकडे ब्राह्मण पण आहेत आता जैन, मग मी सगळ्यांना नाही बोलत आहे, पण आहेत आमच्या याच्यात कामावर पण खूप असे आहेत जे ब्राह्मण आहेत, जे व्हेजिटेरियन आहेत, पण त्यांना भक्तीबद्दल विचारलं तर काही माहित नसतं, काहीच नाही माहिती. कधी कधी वेद पण माहिती नसतात. वेद तर वाचले पाहिजेत, म्हणजे त्यांच्या शिक्षण पद्धतीचा भाग असतो तो, असं मी ऐकलंय. मग माझ्या मते तर तेवढं तरी नॉलेज असलं पाहिजे, किंवा थोडंफार, वेद नाही पूर्ण वाचू शकत ठीक आहे, थोडंफार बेसिक नॉलेज तर असलं पाहिजे. पण ते का करतात हे त्यांना माहिती नसतं. मग मग भक्ती म्हणजे काय, हे हा प्रश्न राहतो की भक्ती म्हणजे तरी काय. मग भक्ती म्हणजे ना, भक्ती म्हणजे मी इकडे नोट लिहिलं, भक्ती नॉट मीन्स हॅव्हिंग सम विजन, म्हणजे काहीतरी व्हिज्युअलाइज करतोय, काहीतरी हे करतोय, किंवा काहीतरी फिलिंग आहे, म्हणजे हे भक्ती नाहीये. पण भक्ती म्हणजे काय, भक्ती मीन्स कॉन्क्रीट कम्युनिकेशन, कॉन्क्रीट कमिटमेंट टू सर्व अँड टू सॅक्रिफाइस. कॉन्क्रीट कमिटमेंट, कॉन्क्रीट जसं एकदम हार्ड असतं, म्हणजे तुटत तर नाहीच, जर चांगल्या क्वालिटीचं असेल तर ते हार्डली तुटतं, म्हणजे कॉन्क्रीट सारखं आपल्याला हार्ड बनायचं आहे. भक्ती मीन्स कॉन्क्रीट कमिटमेंट टू सर्व म्हणजे सेवा करणे, आणि टू सॅक्रिफाइस. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबरोबर प्रेम करतो ना, मग त्या व्यक्तीसाठी सॅक्रिफाइस आणि त्याची सेवा हे करावं लागतं. सेवा करायची तर कुठच्या तरी गोष्टींशी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावा लागतो, आणि हे कॉन्क्रीट कमिटमेंट पाहिजे. मग आता जसं मी पहिलं पण एक्झाम्पल दिले, काही लोक आहेत जे भक्ती करतायत म्हणतायत, पण नंतर पहिले फॉलो करतात, सगळं काय नॉनव्हेज इटिंग सोडून देतात, सगळं काय चांगलं चांगलं करतात, मग त्यांना कंट्रोल होत नाही, आणि नंतर वापस त्याच मार्गाला येतात. मग हे कॉन्क्रीट कमिटमेंट आहे का, नाही. कॉन्क्रीट कमिटमेंट कसं असायला पाहिजे, मरणापर्यंत, म्हणजे टिल हे जन्म आहे तोपर्यंत तरी, मरणापर्यंत तरी कमिटमेंट आपल्याला ठेवायची आहे. तर म्हणजे जसं रिलेशनशिप मध्ये जसं असतं की, रिलेशनशिप जी असते ना, कशी ओळखतात की ती चांगली रिलेशनशिप आहे. जर आपण कोणाच्या रिलेशन मध्ये असेल, की कोणाचं लग्न झालं की मग रिलेशन मध्ये जातील ते, मग ती स्ट्रॉंग रिलेशनशिप आहे. कसं समजतं की जेव्हा वेळ येते की कधी कधी कठीण वेळ येते, कधी आनंदाचा वेळ येतो, मग त्याच्यात ते एक दुसऱ्याला सांभाळून घेतात, एक दुसऱ्याला प्रेम करतात, समजलं. तेव्हा आपल्याला कळतं. म्हणजे मी लिहिलंय की स्ट्रेंथ ऑफ द रिलेशनशिप इज नॉट हाऊ मेनी टाइम्स वी टेल इच अदर आय लव्ह यू, म्हणजे आपण किती वेळा एक दुसऱ्याला आय लव्ह यू बोलतो, याने आपलं नातं चांगलं होत नाही. तर चांगलं कधी होतं, बट हाऊ कमिटेड वी आर इन द थिन अँड थिक ऑफ द वन्स लाईफ. जेव्हा हे कठीण आणि म्हणजे आनंदाचे प्रसंग येतात, आणि तेव्हा आपण किती कमिटेड असतो त्या व्यक्तीशी, ते ठरवतात की आपण किती त्याच्यावर प्रेम करतो. आणि भक्ती इज ऑल अबाउट प्रेम, बरोबर ना. मग भगवंता बरोबर आपल्याला प्रेम करायचंय, मग तेव्हा पण हाच विषय येतो की मी किती भगवंतांना सांगतोय मी आय लव्ह यू भगवंत, आय लव्ह यू, मी तुमच्यावर प्रेम करतोय, माझ्या तुम्ही हृदयात आहात, हे इम्पॉर्टंट नाहीये. आपण किती कमिटेड आहोत भगवंतांशी, भगवंतांचे रूल फॉलो करायला, ही भक्ती आहे. समजलं. आपण जर एक रिलेशनशिप मध्ये असेल तर, म्हणजे जर आपल्याला व्यक्त करायचं आहे आपलं प्रेम, आय लव्ह यू बोलायला किती सेकंद लागतात, 3 सेकंदामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला आय लव्ह यू बोलतो, बरोबर ना. 3-4 सेकंदामध्ये होऊन जाते आय लव्ह यू एखाद्या व्यक्तीला. पण जर आपल्याला ते एक्सप्लेन करायचं आहे
की मी खरंच तुमच्यावर प्रेम करतो, ह्याच्यासाठी म्हणजे ते एक्सप्लेन करायला की मी तुमच्यावर प्रेम करतो, याच्यासाठी आपण 3 तास घेतो, की सांगतो आपण असं आहे तसं आहे म्हणून मी तुमच्यावर खूप प्रेम करतोय, हे करतोय. पण ते प्रूव्ह करायला आता पहिलं सांगितलं, त्याच्यात 3 सेकंदात आपण सांगून जातो. ते एक्सप्लेन करायला 3 तास लागतात. पण ते प्रेम आहे हे प्रूव्ह करायला 30 वर्ष जातात रिलेशनशिप मध्ये. बरोबर ना? कमिटेड त्या व्यक्तीशी. कठीण प्रसंग येणार, आनंदित प्रसंग येणार, न्यूट्रल प्रसंग येणार, पण आपण किती कमिटेड आहोत आपल्या त्या व्यक्तीप्रती, त्याच्या सर्व्हिस प्रती, आणि त्याच्यासाठी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागते खूप साऱ्या गोष्टी. हे खरं प्रेम आहे. बरोबर ना? मग तेव्हा तसंच आपण जेव्हा भगवंतांना, जेव्हा आपण भगवंतांना पण बोलतो खूप वेळा आणि इझिली बोलून जातो की भगवंत मला तुमच्यावर प्रेम आहे, मी मला तुम्ही हवे आहात, सगळं काय बोलतो, आय लव्ह यू कृष्णा असं वगैरे बोलतो. पण ते लास्ट पर्यंत टिकवून धरणं, त्याच्यासाठी कॉन्क्रीट कमिटमेंट लागतं. समजलं? तो एकदम की नाही, मला हे चुकीचं कार्य, या चुकीच्या मार्गांना जायचं नाहीये, कारण मला भगवंतांची सेवा करायची आणि भगवंतांची सेवा करायची, मग त्यांनी जे सांगितलं ते मला फॉलो करायचं आहे. मग तरच ते प्रूव्ह होतं की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता, एखाद्या व्यक्तीवर. समजलं? आणि आता बघा, प्रेम करता आणि 30 वर्षाचा त्याला आपण, म्हणजे मी एक्झाम्पल घेतलं, म्हणजे आपण पूर्ण लाईफ त्याला देतो. आणि काय करतो त्या लाईफ मध्ये पूर्ण देतो त्याला, आपण त्यांची सर्व्हिस करतो, त्याची सेवा करतो. म्हणजे आपण काय प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी करतो, मेंटल स्पेक्युलेशन नाही करत. एखाद्या व्यक्तीवर जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्तीबद्दल आपण मेंटल स्पेक्युलेशन नाही करत, आपण त्यांची सेवा मध्ये प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी करतो. बरोबर ना? प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी. आता बघा, लोक म्हणतात की माझ्या हृदयात भगवंत आहेत वगैरे, ठीक आहे, बरोबर ना? जर यांना विचारलं तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर तुम्ही हृदयातून करू शकता का? म्हणजे मनामध्ये की भगवंत जसे तुमच्या मनात आहेत तसे तुम्ही शॉपिंग करायची झाली तर मनामध्ये नाही, आपल्याला प्रॅक्टिकली ते करावं लागतं. बरोबर ना? आपल्याला एक स्टोर शोधावा लागतो, तिकडे जावं लागतं, पैसे द्यावे लागतात, आणि मग आपल्याला ते कपडे भेटतात. मग भक्ती पण पूर्णपणे प्रॅक्टिकल आहे, पूर्णपणे प्रॅक्टिकल आहे, मेंटल स्पेक्युलेशन नाही आहे. समजलं? आणि मग तेव्हा नंतर ती भक्ती स्ट्रॉंग होते, आणि मग तेव्हा आपल्याला फिलिंग्स जाग्या होतात दुसऱ्या भगवंतांच्या प्रती, आणि मग ते प्रेम आपल्याला नंतर रिअलाइज व्हायला चालू होते जेव्हा आपण सेवा करतो. त्याच्यातून ते प्रेम जाणवतं की खरंच आपल्या हृदयामध्ये भगवंत आहेत. सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंत आहेत, पण त्याची जाणीव होत नाही. हे म्हणतायत ना, त्यांना भक्तीच काय आहे माहिती नाही, भगवंत काय आहे माहिती नाही, मग कसे त्यांना जाणीव होणार? मग जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबरोबर एवढं रिलेशनशिप मध्ये राहतो, खूप कमिटेड राहतो, मग तेव्हा आपल्याला समजतं की ती व्यक्ती कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे, आणि आपण तिच्यावर प्रेम करतो, आपल्याला माहिती असतं की काय. मग तसेच जेव्हा आपण ही सेवा करतो, सगळं ऍक्टिव्हिटी करतो, प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी करतो, भक्तीमध्ये चॅन्टिंग करतो, त्यांचे जे भक्त आहेत, त्यांचे जे डिअर वन आहेत, जवळचे आहेत, जे त्यांचे प्रिय आहेत, त्यांची आपण सेवा करतो. आपण डिरेक्टली भगवंतांची सेवा नाही करू शकत, मग त्यांची सेवा करतो, आणि मग नंतर ते प्रेम आपल्या अंगात मग रिअलायझेशन होतं. समजलं? माझी अजून मी न्यू फायटर्स आहे तुमच्यासारखा, म्हणजे तुम्ही तरी खूप लिबरेटेड असाल, पण मी खूप, कारण खूप गोष्टी समजल्या आहेत, तरी पण कधी कधी चुका होतात, हे होतात ते होतात. तुमच्यापेक्षा पतित आहे मी, माझ्यासाठी पण प्रार्थना करा भगवंतांकडे कधी कधी, की असे येतात त्यांना पण थोडी तुमचे आम्हाला जसं प्रेम करतात तसं माझ्यावर पण करू द्या, अशी प्रार्थना करा माझ्यासाठी. ठीक आहे, आपल्याकडे काही 5-1 मिनिट बाकी आहे. जर काही कोणाचा प्रश्न असेल तर मला उत्तर येत असेल तर देण्याचा प्रयत्न करेन. प्रश्न आहे का कोणाचा?
जरा आपण आता भगवद्गीता थांबवली आहे. जरा बोरिंग होत होतं कारण जरा रिपीटेड टॉपिक्स आहेत, पण भगवद्गीता आपण काही वेळाने कंटिन्यू करणार आहोत. तिकडे असं होतं नाही की तिकडचे जे मेन मेन श्लोक्स आहेत तर ते हे होतं नाही. Sometimes we have to take homeopathic medicines and it got alcohol. It has got also is to be done. Okay. हा म्हणजे दुर्वांकूर प्रभूजींचा एक प्रश्न आहे की कधी कधी काय होतं की आपण जे मेडिसिन्स वगैरे घेतो ना ते नॅचरली प्राण्यांपासून बनलेले असतात आणि परत कधी कधी त्याच्यात अल्कोहोल वगैरे पण घातलेला असतो. मग ते घ्यायचा की नाही, त्या मेडिसिन्स घ्यायच्या की नाही घ्यायचा असा प्रश्न निर्माण होतो. कारण आपण ते नॉनव्हेज खाल्ल्यासारखं होत आहे किंवा इंटॉक्सिकेशन केल्यासारखं होत आहे. मग त्याचं घेऊ शकता आणि नाही पण घेऊ शकत अशी दोन्ही उत्तर आहे. घेऊ शकता कसं घेऊ शकता, कारण जर तुम्ही जर स्ट्रॉंग राहाल, जर अजून आता हे शरीर मिळालं आहे ना, हे शरीर मिळालं आहे मग ह्याला सांभाळलं तर आपण हे चांगली भक्ती करू शकतो. बरोबर ना. ह्याला जर आपण असं काहीतरी चुकीचे काहीतरी करून वगैरे आणि याची नासधूस झाली शरीराची, मग आपण तेवढ्या चांगल्या प्रकारे भक्ती नाही करू शकत. मग मेंटली हेल्थ आणि फिजिकल हेल्थ ही पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. समजलं. मग त्यामुळे अशा दृष्टीने जर तुम्ही मेडिसिन घेत असाल तर ठीक आहे. समजलं की मेडिसिन घेऊ शकता तुम्ही जरी त्याच्यात अल्कोहोल आहे, त्याची तेवढी माफी मागायची आणि म्हणजे सांगायचं की मग भक्तीसाठी वगैरे आणि भगवंतांना प्रे करायचं की मला असं असं आहे, मग त्यामुळे मला घ्यायला लागत आहे आणि त्याच्यामुळे नाहीतर मला त्रास होतो आणि भक्ती करायला प्रॉब्लेम होतो आणि तुम्ही मला काहीतरी मार्ग सुचवा. जर नाही घ्यायचं असेल तर मार्ग सुचवा. असं मग भगवंतांना प्रे करायचं आपण जेव्हा आपण घेणार तेव्हा. ठीक आहे. मग तसं घेऊ शकतो. आणि आता इकडे उद्देश काय आपला की भगवंतांसाठी हे जे शरीर पण मला सांभाळायचं आहे. का सांभाळायचं आहे की भगवंतांसाठी. सगळं काय करायचं आहे भगवंतांसाठी. तसं म्हणजे आता आता हल्लीची कालचीच गोष्ट आहे. मग एक ना कामावर एक डिवोटी ना एक आहे माझा एम्प्लॉई आहे. मग प्रसाद घ्यायला आम्ही बसलेलो आणि ते कॅन्टीन मधलं खातात. मी मंदिरामधलंच नेतो डबा पॅक करून. मग असं काही ना काही टॉपिक आला आणि त्याच्यानंतर ते म्हणायला लागले की सगळं काय करतोय ना ते हे पोटासाठीच करतोय ना. सगळे जे इकडे लोक करतायत म्हणजे ते डिवोटी नाही आहेत, पण ते असे लोकांची हीच मेंटॅलिटी आहे, माइंडसेट आहे. बघा तुम्ही हा डायलॉग ऐकला असेल की पापी पेट का सवाल आहे. हिंदीमध्ये आहे. परत मराठीत पण असं पोटाचं काहीतरी आहे. मग शेवटी पोटासाठी करायचं आहे वगैरे. हाय मग असं तो व्यक्ती बोलला. मी त्याला थोडा एक रिप्लाय केला की हा चल पोटासाठी आहे ना. मग मी त्याला एक क्वेश्चन केला की जो प्रसाद घेणार आहे किंवा पोट भरणार आहे तो पण मरणार आहे. जो प्रसाद घेणार नाही किंवा जेवणार नाहीये तो पण मरणार आहे. अंबानी आहे तो खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं चांगला चांगला प्रसाद घेतोय तो पण मरणार आहे. म्हणजे खाणारा पण मरणार आहे, न खाणारा पण मरणार आहे. मग खाण्यामध्ये लॉजिक काय आहे. समजलं. जर देश आता या जन्माची आपण गोष्ट करू पुढच्या नाही. म्हणजे जर मृत्यू हा फिक्स आहे, डेस्टिनेशन फिक्स आहे, मग खाण्यामध्ये लॉजिक काय आहे. बरोबर प्रश्न आहे ना. मग का खायचं. मग तेच आहे हे शरीर भेटलं आहे ना ते टिकवायचं आहे आपल्याला. आणि ते का टिकवायचं आहे तर भगवंतांची सेवा करण्यासाठी. मग तसंच आहे जर तुम्ही मेडिसिन्स घेताय ना ठीक आहे कधी कधी त्याच्यात असतात चुकीच्या गोष्टी, पण जर आपला हेतू क्लिअर असेल, इंटेन्शन क्लिअर असेल, जसं मी खूप लेक्चर्स मध्ये सांगितलं की भगवंत इंटेन्शन बघतात. तुमचं इंटेन्शन काय आणि भगवंत सगळ्यांच्या हृदयात आहेत. म्हणून तुम्ही एक वेळ स्वतःला कधीतरी किंवा दुसऱ्यांना म्हणजे येड्यात काढू शकता की नाही माझा असा होता तसा होता, पण भगवंतांना माहिती आहे की तुम्ही कशासाठी करताय ते.
रिअलमध्ये. मग त्यामुळे तुमचं इंटेन्शन क्लिअर ठेवा की मला हे खावं लागतंय, पण त्याच्यामुळे माझी भक्ती सुधारणार आहे. भक्ती सुधारणार आहे म्हणजे मला चांगल्या प्रकारे भक्ती करू शकेन मी, जास्त मी हे करू शकेन, पण तरी पण मला माफ करा आणि मला काहीतरी अजून मार्ग असेल तर सुचवा, असं अशी प्रार्थना करायची. हा झाला पहिला की आपण खाऊ शकतो. दुसरं की आपण नाही खाऊ शकत. आता कसं आहे, काही जे आहेत डिओटी, मग त्यांचं कसं असतं की भगवंतांना हे करायचं म्हणजे भगवंतांपाशी जायचं आहे, मग मला हे खायचंच नाही. मग भले मी हे न खाऊन, म्हणजे एकाने असा पण प्रश्न केलेला, मी पहिल्या ऑफिसमध्ये होतो तिकडे, की म्हणजे मी व्हेजिटेरियन ना आणि परत कांदा लसूण पण नाही खात आहे वगैरे असं सगळं. मग तो मला विचारायला लागला की असं आपण कुठेतरी जंगलात गेलो आणि अडकलो आणि तिकडे खायला काय नाही आणि फक्त नॉनव्हेज आयटमच आहेत मग तुम्ही खाणार की नाही, असं असा प्रश्न विचारायला लागला. मग तिकडे मी त्याला उलट उत्तर दिलेलं. मी तिला सांगितलेलं की नाही खाणार, मरून जाईन, अजून काय होणार आहे, मृत्यू होईल माझा. पण त्या मृत्यू झाला माझा तरी भगवंतांना माहिती आहे की म्हणजे मी कशासाठी काय काय म्हणजे माझं इंटेन्शन काय होतं वगैरे त्या मागचं. जरी मृत्यू झालाय, सगळं झालंय, आणि मग भगवंत त्या प्रकारे, कारण मी माझे नियम नाही तोडले आहेत, समजलं. आणि तुम्ही जरी इकडे पण तेच लॉजिक होतं, तुम्ही नॉनव्हेज खाणार आहात ना तरी तुमचा मृत्यू अटळ आहे, बरोबर ना. मग नका खाऊ आणि मरून जा एक दिवशी. का? भगवंतांसाठी. हे पण काय? भगवंतांसाठी नाही खायचं आहे. मग आपण सर्व रूल फॉलो केले, बरोबर ना, जे भगवंतांनी सांगितले. किती कठीण परिस्थिती आली तरी पण आपण आपल्या नियमांशी कॉम्प्रोमाइज केला नाही. खूप कठीण परिस्थिती आली तरी आपण नियमांवर आपल्या स्तब्ध राहिलो आणि नंतर आपला मृत्यू झाला तरी पण ते ऑस्पिशियसच आहे, म्हणजे ते सगळ्यात चांगलं आहे, शुद्धमय आहे, ते आपली प्रगती करणारे आहे, समजलं. मग इकडे इंटेन्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन स्पिरिच्युअल लाईफ. इंटेन्शन शिवाय तुम्ही कृती काही करा, तुमच्याकडून चुका होतील म्हणजे करताना, ऍक्टिव्हिटीज करताना, पण तुम्ही इंटेन्शनने क्लिअर असाल तर भगवंत सर्व काही माफ करतात. पण इंटेन्शन चुकीचं आहे, काहीतरी सेन्स ग्रॅटिफिकेशन आहे, पण तुम्ही दाखवताय वेगळं आहे, मग भगवंतांना तर सगळं माहिती आहे, तुम्ही बाकीच्यांना येड्यात काढू शकता, भगवंतांना नाही. मग कसं आहे, मग दोन्ही उत्तर आहेत. मग आपण आता तेवढ्या लेवलला पोचलो नाही आहोत की सगळं सोडू आणि भगवंतांसाठी, तेवढं आपलं अटॅचमेंट अजून भगवंतांशी झाली नाहीये, अजून तेवढं प्रेम प्रस्थापित झालं नाहीये आपल्या हृदयामध्ये. त्यामुळे पहिला ऑप्शन खावा, पण भगवंतांना प्रार्थनाही करा की मला हे खावं लागतंय, पण मला याच्यातून मार्ग सुचवा नाही, आणि अजून मला भक्ती तुमची कशी करता येईल ते हे करा. ठीक आहे. ओके, अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? ठीक आहे, अजून जर कोणाचा प्रश्न नसेल तर ठीक आहे. सर काय प्रश्न आहे? नाही ना? आहे की नाही? अरे तुला ऐकायलाच येत नाही? नाही ना? नाही. ओके ओके, चालेल चालेल, असं येत राहा. पुढचा टॉपिक अजून ठरवला नाहीये. माझं कसं आहे, ऑफिसला जरा जातो ना, तर त्यामुळे हार्डली वेळ भेट, तो मग आता सकाळीच प्रिपरेशन करतो आणि मग देण्याचा प्रयत्न करतो. मग त्यामुळे थोडं प्रॉपर होत नसेल. जर काही चुका झाल्या असतील, कोणाचे जर इंटेन्शन दुखावले असतील तर माफ करा, ठीक आहे. आणि भगवंतांना माझ्यासाठी पण प्रार्थना करा भगवंतांकडे की फक्त फक्त जरा करू, म्हणजे मला पण भक्तीमध्ये अजून म्हणजे काय बोलू शकतो, की अजून टेस्ट वगैरे भेटली नाहीये तर ती येऊ दे, की समजू दे भक्ती काय असते वगैरे.
कारण जे मी बोलतोय ते माझ्यात पण मी आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नांसाठी तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. मग तुमच्या मर्सीची गरज आहे. मग ती तुम्ही भगवंतांकडे सांगा की हे आम्हाला असं सांगतात, मग त्यांच्यावर पण थोडी कृपा करा म्हणून. ठीक आहे. हरे कृष्ण. धन्यवाद आल्याबद्दल, तुमची सेवा करण्याचा चान्स दिल्याबद्दल धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे हरे